हाय, माझं नाव शीतल सिरसाट. मी 12वी पर्यंत कोरोनाच्या काळात मी गावाकडे होते. तर मला पुणे या ठिकाणी मला काहीही माहिती नव्हती. तर मी माझ्या भावाबरोबर इथं आले होते. 2 वर्षाचा माझा काळ होता की मी फक्त जॉब करायचे. मी होप सोडून दिली होती की मी पुढे ग्रॅज्युएशन करेन म्हणून. मी फक्त घर आणि जॉब करायचे. पण मला त्या मॅमने सांगितलं होतं, ज्याला करायचं तो करतो, ज्याला नाही करायचं ते कारण देतो. मी हे वाक्य फक्त माझ्या डोक्यात ठेवलं आणि म्हणलं की आता ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर मला सरांची माहिती मिळाली, मुरलीधर सरांची माहिती मिळाली माझ्या मैत्रिणीकडून. मी ॲडमिशन घेतलं. पण मला 1 महिना काही क्लासमधलं काही समजत नव्हतं. माझा निर्णय झाला की मी आता इथून पुढे येणार नाही. मग माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, आपल्याच क्लासमधली राजनंदिनी, ती म्हणे सोडू नको. सोडण्याने एक वाचत तुला वाटेल की पण नंतर पछतावा येईल की तू का नाही केलं. त्यामुळे मी आतासुद्धा कंटिन्यूस करते. जेवढं मला जमेल मी तेवढं करते. बस मला एवढं सांगायचं, कारण की ज्याला करायचं तो करतो, ज्याला नसेल करायचं तो कारण देतो. आणि सर असे आहेत की प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. आई वडील सुद्धा माझे शेतकरी आहेत, भाऊ सुद्धा आहे. भाऊ खूप मला सपोर्ट करतो आणि माझ्या वडील शेतकरी असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं खूप जास्त महत्त्व आहे. मला एवढं सांगायचं होतं, तेवढं सांगितलं. थँक्यू.